नमस्कार. रयतेच्या दरबारमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या ह्या कार्यक्रमातून करून घेतो, ज्याला उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. मंडळी, त्याच अनुषंगाने मागच्या भागासाठी सुद्धा प्रचंड प्रतिसाद आम्हाला मिळाला. अनाथ आरक्षणाविषयीचा आपला मागचा भाग होता आणि ह्या आरक्षणासाठी लढा देणाऱ्या अमृता करवंदे या तरुणीविषयीही लोकांना खूप कौतुक वाटलेलं आहे. प्रचंड संघर्षमय असंच तिचं जीवन होतं, पण त्यातही शिक्षणाचं महात्म्य तिला समजल्यामुळे तिने उच्च शिक्षण घेतलेलं आहे. अर्थात हे शिक्षण घेत असताना अनाथ ही कॅटेगरी नव्हती हे तिच्या लक्षात आलं आणि मग अनाथ आरक्षणासाठी तिने लढा दिला, जो यशस्वी झाला आणि अनाथांना 1% आरक्षणही मिळालेले आहे. अशाच प्रकारची वेगवेगळ्या विषयांवरची माहिती जर का तुम्हाला हवी असेल ना, तर रयतेचा दरबारचा प्रत्येक एपिसोड आपण बघायला पाहिजे. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घ्या आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार. रयतेचा दरबारमधला आपला आजचा विषय ही खूप छान आहे. तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल. अतिशय प्रेरक असाच आपला आजचा विषय आहे आणि त्यातही शासन किंवा प्रशासन पातळीवरून सामान्य जनतेच्या भल्यासाठी जे प्रयत्न केले जातात ना, त्या प्रयत्नांविषयीचा आपला आजचा हा विषय आहे किंवा माहिती आहे. आणि मंडळी, अशा प्रकारचे प्रयत्न करणाऱ्या घटकांना शासकीय पातळीवरून पुरस्कारही देण्यात येतात. राज्यातल्या तरुण पिढीला आत्मनिर्भर करण्याकरता कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून विविध प्रकल्प राबवणाऱ्या सक्षम IAS अधिकारी मनीषा वर्मा. नुकतंच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मनीषा वर्मा मॅडमना सेवाकर्मी हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आला आहे. खूप अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा. 24 तास कार्यमग्न राहून नाविन्यतेचा ध्यास घेतलेल्या मनीषा मॅडमना गतिमान प्रशासनाबरोबरच जनतेचं भलं व्हावं हीच आस असते. माझी जी आवड आहे ते खरोखरच प्रशासनमध्ये लोकाभिमुख व्हावा, क्वालिटी ऑफ सर्व्हिसेस त्याचीमध्ये चांगली व्हावी आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून जे काही नाविन्य तंत्रज्ञान आता आहे त्याचा काहीतरी वापर करून प्रशासनाला आणि लोकांपर्यंत ते कसं पोहोचवता येईल. कौशल्य विकास विभागाच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी आहे, ज्याद्वारे नाविन्यपूर्ण संकल्पना आणि त्यावर आधारित विविध स्टार्टअप यावरती प्रचंड काम सुरू आहे. एकतर खूप आनंदाची बाब आहे की आता आपली स्टेट इनोव्हेशन सोसायटी आहे, त्याचे गव्हर्निंग बोर्डचे चेअरमन आहे, ते आता आपले माननीय मुख्यमंत्री होणार झालेले आहे. तर तो एक मला वाटते की एक खूपच चांगला आमच्या विभागासाठी अभिमानाची बाब आहे. कारण ही जे सगळं एजेंडा ऑफ इनोव्हेशन आहे आणि इनोव्हेशन लेड गव्हर्नन्स, प्रभावी प्रशासन आणि त्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण संकल्पनाशी अभिप्रेत ते प्रशासन, ते खूप त्या मुद्द्याला चालना मिळणार आणि माननीय मुख्यमंत्रीच्या स्वतःच्या मार्गदर्शन भेटेल. तसं बघितलं ना तर राज्यातल्या विकसित भागामध्ये स्टार्टअपचं प्रमाण प्रचंड आहे, पण हे प्रमाण संपूर्ण राज्यभर करण्यासाठीही आता सोसायटीतर्फे विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. ही जी स्टार्टअप्स आहे त्यांना कॉलेजमध्ये म्हणजे आमचं असं आहे की आधी जे ठाणे, नागपूर, पुणे, मुंबई असे जे डेव्हलप्ड परिसर आहे, विकसित झालेले परिसर, त्याच क्षेत्रामध्ये कॉन्सन्ट्रेशन जे आहे स्टार्टअप्सचे नंबर्सच्या जास्त आहे. महाराष्ट्रामध्ये ही चांगली बाब आहे. एक मी सांगते की असं नाही आहे की सगळी ठिकाणी आपले प्रत्येक जिल्ह्याला रजिस्टर्ड DPIITचे स्टार्टअप्स आहे. इवन नंदुरबार आणि गडचिरोली सारखे जिल्ह्यामध्ये आपल्याला ऑन एन ॲव्हरेज महाराष्ट्रामध्ये 17 to 20 स्टार्टअप्स पर डिस्ट्रिक्ट आहे.
तर हे जॉग्राफिकल डिस्ट्रीब्युशन आहे, पण जर जास्त मात्रामध्ये जर कॉन्सन्ट्रेशन बघितला तर जी काही आपले जवळपास 27,500 आज स्टार्टअप्स आहे स्टेटमध्ये, त्याच्यामध्ये जास्ती आहे ते आर नियर मुंबई, पुणे, नागपूर, हे जे ग्रोथ सेंटर्स आपले मोठे आहे, उद्योग आणि बाकीचं जिथे ग्रोथ रेट आहे तिथेच आहे. कारण त्यांना तिथे इकोसिस्टम मिळते, त्यांना जे काही पुढे जायचं आहे त्याच्यासाठी मेंटरिंग मिळते, फायनान्शियल हेल्प मिळते, इन्व्हेस्टर्स मिळतात, टेक्नॉलॉजीची सोयी असते. तर हे सगळं जे इकोसिस्टम येतं, ही इकोसिस्टम आपल्याला दुसरी सिटीजमध्ये कसं उभे करायचं, तर त्याच्यासाठी आम्ही इन्क्युबेटर्स नेटवर्क केलेलं आहे. तर विद्यापीठांमध्ये पण आम्ही सर्व शासकीय विद्यापीठमध्ये, पब्लिक युनिव्हर्सिटीजमध्ये स्टार्टअप्सला एक आमची योजनामध्ये 5 कोटीपर्यंत आपण ग्रँट्स त्यांना देतो आणि आपण विद्यापीठांना हे इन्क्युबेशन सेंटर्स रन करायला लावतो. मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, स्टार्टअप वीक हा एक फ्लॅगशिप प्रोग्राम आहे. पेटंट्स, आता स्टार्टअप्स जे टेक्नॉलॉजी करताय तर त्याचे पेटंट फायलिंग व्यवस्थित होईल आणि त्यांची जे बौद्धिक संपदा त्याला संरक्षण मिळेल, याचं पण आमचं काम असणार आहे. तिसरा म्हणजे याच्यामध्ये जेंडर बॅलन्स असावा. तर महिलांचे उद्योजकता आणि स्टार्टअप्सचे बोर्डमध्ये महिलांचा सहभाग ॲज डायरेक्टर, को फाउंडर और जॉईंट डायरेक्टर असं पण आमचं प्रयास आहे. आणि जी महिला उद्योजक आहे किंवा स्टार्टअप फाउंडर्स आहे त्यांचे आम्ही वेळोवेळी प्रशिक्षण, त्यांच्या इंटरनॅशनल एजन्सीसोबत पण त्यांची सांगड घालणे असा आम्ही काही उपक्रम करतो आहे. असे सर्व आणि सीड कॅपिटल जे डीप टेक्नॉलॉजी, सोशली हाय इम्पॅक्ट, सोशल इम्पॅक्ट याच्यासाठी आम्ही आता स्वतंत्र फंड्स क्रिएट केलेले आहे. तर ते स्टार्टअपला सीड मनी शासनातर्फे देणं ते पण आम्ही करणार आहोत. स्टार्टअप उद्योगांना बळ मिळावं ना म्हणून काही नियमांमध्ये सुधारणाही करण्यात आल्या आहे की आता आपण शासनाची जे खरेदी धोरण आहे त्याच्यामध्ये त्यांना काही सवलती दिलेली आहे. शासनाचं जे धोरण आहे डिसेंबर 2016चा, त्याच्यामध्ये खरेदीची सगळी प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये आपण काही सवलती शासनाने केलेली आहे. त्यामध्ये स्टार्टअप्सला पूर्व अनुभवची अटी, अर्नेस्ट मनी डिपॉझिटची अटी, अशी काही कंडिशन्समध्ये थोडी एक्झम्पशन्स आहे. त्याच्याशिवाय जर त्यांनी प्रोक्युअरमेंटमध्ये, टेंडरमध्ये भाग घेतला आणि L1ला मॅच केला तर त्यांना प्रायोगिक तत्वावर आता 10% त्यांना सप्लाय ऑर्डर देता येते. आणि त्याच अनुषंगाने टेकवारी या उपक्रमाअंतर्गत नुकताच मंत्रालयामध्ये एक सुंदर सोहळा झाला. त्यामध्ये सर्वोत्तम अशा 24 नवउद्योजकांना त्यांच्या संकल्पना आणि उत्पादनांचं सादरीकरण करण्याची संधी देण्यात आली. 2025च्या जे आम्ही स्टार्टअप वीक घेतला 1 महिन्यापूर्वी, त्याच्यामध्ये जे विजेते होते त्यांचे सगळे जे इनोव्हेशन्स आहेत त्यांचे सोल्युशनचं सादरीकरण यांचे पुढे व्हावं. तर एकच तासमध्ये 1-1.5 तासामध्ये 24 लोकांचे विविध क्षेत्रामध्ये हे करण्यासाठी खूपच अथक मेहनत मी आणि आमची टीमनी घेतली. कारण त्यांना कट टू कट लोकांना बोर वाटू नये, पण त्यांना टाईम मॅनेजमेंट, त्यांच्या प्रॉडक्टच्या बेस्ट शोकेसिंग जे त्यांना आकर्षित करू शकतात विभागाला, ही सर्व आम्ही प्लॅनिंग केली. महाराष्ट्र स्टार्टअप वीक विजेत्या स्टार्टअपचं कोणत्याही प्रशासकीय विभागाबरोबर काम करण्याकरताचा जो खर्च येतो तो नाविन्यता सोसायटी करते. त्यामुळे त्या विभागाला हा प्रश्न पडत नाही की याचा जर मी पायलट केला तर याचे पैसे कुठून देणार. सो त्याची कॉस्ट जी इनोव्हेशन सोसायटी बिअर करते. आता 6वं एडिशन जे होतं, आत्ताचे जे 2025 एडिशनचे जे 24 विजेते आहेत त्यांचं सादरीकरण सत्र हे आपण महाराईज या टेकवारीच्या अनुषंगाने आपण आयोजित केलं होतं. यामध्ये आत्तापर्यंत जे आपण 5 एडिशन घेतलेले आहेत त्याच्यापेक्षा ही वेगळी संधी कशी होती तर टेकवारीच्या माध्यमातून आज मंत्रालयातले सर्व प्रशासकीय विभागांचे अधिकारी, त्याचबरोबर जिल्ह्याचे अधिकारी, त्याचबरोबर बाहेर आपले क्षेत्रीय कार्यालय जे आहेत त्यांचे सगळ्यांचे अधिकारी एका प्लॅटफॉर्मवर इन पर्सन किंवा व्हर्च्युअली जॉईन होते आणि ह्या 24 स्टार्टअपला एकाच अवघ्या 4 मिनटामध्ये एवढ्या लोकांपर्यंत पोहोचण्याची जी संधी भेटली
ही संधी त्यांना उपलब्ध करून देणं हे या आजच्या प्रोग्राम मागचं उद्देश होतं. आणि यातून आम्हाला फक्त यांना 15 लाखाची वर्क ऑर्डर देणंच एवढं नाही आहे, तर त्यांचं हँडहोल्डिंग पुढे त्यांच्या भविष्यात ग्रोथ करण्याकरता याच्या मागची भूमिका आहे. प्रचंड उत्साहात आणि वेळेचं तंतोतंत पालन करत टेकवारी अंतर्गत स्टार्टअप पिचिंग सत्र सुरू झालं. सर्वप्रथम कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा यांनी सादरीकरण केलं. आणि आपली सध्या स्थिती जर बघायची असेल तर आपलं जे स्टेट आहे महाराष्ट्र राज्य, मला सांगताना आनंद होते, ते 22-23 चे रँकिंग, नॅशनल रँकिंग फ्रेमवर्क मध्ये आपण टॉप परफॉर्मिंग कॅटेगरी मध्ये आलेलो आहोत. आपलं जे वर्ल्डच्या इनोव्हेशन इंडेक्स आहे त्याच्यामध्ये आपण 39वा स्थान आहे. आणि आपला जे महाराष्ट्र आहे त्याच्यामध्ये सर्वात जास्त स्टार्टअप्स म्हणजे DPIITनी जी रेकॉग्नाइज स्टार्टअप्स आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राची संख्या सर्वात जास्त आहे. आणि 14,000 महाराष्ट्रामध्ये, म्हणजे जेव्हा मी हे कामावर लक्ष दिलं होतं तेव्हा महिला स्टार्टअप्स को फाउंडर्स एवढे नव्हते. पण आता मला सांगताना आनंद होते की 14,000 जवळपास आपले स्टार्टअप्स आहे. आपण जे डेटा अनालिसिस केला आणि आपल्याला जे देशातील म्हणजे युनिकॉर्न्स 5,800 कोटीचे ज्यांचे हे असतात त्यांचे म्हणजे आपल्याला 23% युनिकॉर्न्स आपले पूर्ण देशाचे आपले महाराष्ट्रामध्ये आहे. नवीन कल्पना किंवा संकल्पना अनेकांना सुचत असतात, पण त्या प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ते धडपडतही असतात. आणि ह्या वेळेला त्यांना आवश्यक असतं ते मार्गदर्शन किंवा आधाराची गरज. आणि हे सगळं पुरवतंय आपलं शासन. आणि त्यासाठी शासन तुमच्याबरोबर आहे हा ठाम विश्वास इथे देण्यात आला. कौशल्य विकास विभागाचे मंत्री श्री मंगल प्रभात लोढ़ा यांनीही नेमकं मार्गदर्शन केलं. तो स्टार्टअप को एक पब्लिक मूवमेंट बनाना पड़ेगा और ये माननीय देवेंद्र फडणवीस जी ने इस बार तय किया है. जो भी मैडम ने बताया कि इनोवेशन सोसाइटी के उन्होंने अध्यक्ष बनना तय किया, उन्होंने खुद ने कहा कि नहीं, मैं इनोवेशन के अंदर महाराष्ट्र में बहुत अच्छा काम शुरू होना चाहिए, इसके लिए इसके अंदर मैं खुद इंटरेस्ट लूँगा. आप सबके लिए ये बहुत अच्छी बात है कि आने वाले समय आर गोइंग टू बी गोल्डन डेज फॉर यू. और मैं ज़िंदगी में ये समझता हूँ कि इनोवेशन और स्टार्टअप में सक्सेस और अनसक्सेस, इंडस्ट्रीज में सक्सेस और अनसक्सेस, इसके पीछे बहुत छोटी सी लाइन है. हम स्कूल में पढ़ते थे तो टीचर सवाल करता था कि बच्चे को मॉनिटर बनना, मैं एक सवाल पूछूंगा, जो बच्चा इसका सही जवाब देगा वो बच्चा मॉनिटर बनेगा. एक बच्चा उठ के जवाब देता था, 5 बच्चों को जवाब लगता था मन में कि ये जवाब तो हमको भी आता था, पर वो 1 सेकंड से चूक गए. वही हेडलाइन डिफरेंस है सक्सेस और अनसक्सेस में. आपको यदि जिंदगी के अंदर ऐसा बनना है कि कभी आप यहाँ पर आ सकें या कभी आपके बारे में लोग चर्चा कर सकें, तो इसके बारे में ये जो छोटी सी लाइन है, वो छोटी सी लाइन का फ़र्क में हमको लाइन के ऊपर जाना पड़ेगा. लाइफ के अंदर हर एक को अपॉर्चुनिटी मिलती है. 99% लोगों को लाइफ में कभी न कभी सक्सेस की, बहुत बड़ा सक्सेस होने की अपॉर्चुनिटी मिलती है. आणि मग सुरू झालं स्टार्टअप उद्योजकांचं सादरीकरण. या कार्यक्रमाला सरकारच्या सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते. हेतू हा होता की जे उत्पादन उपयोगाचं असेल त्याविषयी निर्णय घेऊन कार्यवाही व्हावी. AIचं सहाय्य घेऊन क्रॉनिक आजाराबाबतचं सत्वर निदान व्हावं म्हणून हा स्मार्ट स्टेथोस्कोप. दुर्गम भागाबरोबरच शहरी भागातही लॅबोरेटरी किंवा प्रयोगशाळांबाबतचं हे उत्पादन होतं. डेअरी व्यवसायातील उद्योजकांना आर्थिक सहाय्य सत्वर मिळावं या बाबतीतला हा स्टार्टअप. मूकबधिरांसाठी AIच्या सहाय्यानं साइन लँग्वेजमध्ये संवाद साधणारा हा स्टार्टअप. प्रचंड ब्लिडिंग होत असेल तर ते लगेचच थांबवण्यासाठीचं हे उत्पादन. बालमृत्यू रोखण्यासाठीचा हा एक स्टार्टअप. रोगांचं निदानही इथे सत्वर होतं. कापूस वेचणीसाठी AIच्या सहाय्यानं केलेलं कापूस वेचणी यंत्र. मरीन मोबिलिटी किंवा सागरी हालचालींसाठी AI बेस हा स्टार्टअप.
पाण्याचं प्रदूषण कमी करण्यासाठीच्या विविध उत्पादनांबाबतचा हा स्टार्टअप. रस्त्यांवरच्या खड्ड्यांसाठी हा AI बेस्ड स्टार्टअप. हा स्टार्टअप कमाल होता. अंध व्यक्तींसाठी AI बेस्ड एक चष्मा आहे जो तुमच्या कानामध्ये तुमच्या भाषेत सतत तुम्हाला सूचना देत राहतो. सोलर पॅनलची क्षमता वाढवण्यासाठी नॅनो कोटिंग बाबतचा हा स्टार्टअप. शेती, पाणी, जमिनीचा दर्जा सुधारण्याबाबतचं इको फ्रेंडली उत्पादन. सेफ्टी जॅकेट्स, हेल्मेट इत्यादी वापरताना त्यात थंडावा निर्माण करणारं हे उत्पादन. जखमा लवकर भराव्यात यासाठीचं हे मेडिकल उत्पादन. सॅनिटरी नॅपकिन बाबतचा हा एक स्टार्टअप. दिव्यांगांसाठी इंटरनेट वेबसाईट वापराबाबतचा हा स्टार्टअप. डिजिटल ॲक्सेसिबिलिटीचा. जिरेनियमची शेती करून त्यातून स्वतः उत्पादन करून अनेकांना रोजगार देणारा हा स्टार्टअप. ग्राउंडवरच्या हालचाली थेट सॅटेलाइटच्या माध्यमातून टेहळणी करण्याबाबतचा हा स्टार्टअप. दृष्टी जिओ पोर्टल बाबतचा हा स्टार्टअप. रसायनमुक्त इको फ्रेंडली सोल्युशन बाबतचा हा स्टार्टअप. EV चार्जिंग स्टेशन बांधण्याकरता आवश्यक तंत्रज्ञानाबाबतचा हा स्टार्टअप. प्रत्येक घरातून कचरा संकलनाबाबतचा हा स्टार्टअप. नेक्स्ट जनरेशन ड्रोन डॉकिंग तंत्रज्ञानाबाबतचा हा स्टार्टअप. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे स्टार्टअप साकारले होते जे सर्वांसाठी फायद्याचे आहेत. अलीकडे 1 महिन्याच्या आधी जो कापूस वेचणीच्या संदर्भात जी शेवटची अडचण होती ती दूर झाली आणि त्याचं प्रेझेंटेशन अलीकडेच दोन्ही कृषी मंत्र्यांच्या उपस्थित झालं. त्या दोघांनीसुद्धा त्याला ॲप्रिशिएट केलं. आणि आधी इथंच आपल्या मनीषा मॅडम आहेत, त्यांनी हे सगळं पाहिलं होतं, त्याचं प्रेझेंटेशन पाहिलं, ते त्यांच्यापर्यंत पोचलं. तर आता अपेक्षा अशीच आहे की या सीझनमध्ये रोबोट तयार आहे, सगळ्या गोष्टीसाठी तो तयार आहे, तो त्याला पटकन शेतकऱ्यांसमोर जावा या दृष्टीनं जितक्या काही हालचाली जलद गतीने करता येईल ती त्या व्हाव्या ही अपेक्षा आहे. आम्ही एक सोल्युशन क्रिएट केलं आहे ज्याच्यामध्ये कोणीही अनस्किल माणूस एका सेंट्रल ऑफिसमध्ये बसून राज्यभरात, देशभरात जिथे जिथे आम्ही सिस्टम्स डिप्लॉय करतो आहे त्या ड्रोनचा ॲक्सेस घेऊ शकता. अँड ॲट क्लिक ऑफ अ बटन तुम्ही प्रत्येक ड्रोन फ्लाय करू शकतात, सगळा डेटा रिअल टाईम बघू शकतात. आता याचे ॲप्लिकेशन्स काय काय तर फॉर एक्झाम्पल जस्ट कन्सिडर करा की कुठे एक नॅचरल डिझास्टर झालं आहे. फॉर एक्झाम्पल आत्ता आपल्या प्रणालीमध्ये आपण कॉर्डिनेट करतो ऑनफिल्ड लोकांसोबत आणि त्याच्या हिशोबाने आपण एक कॅल्क्युलेटेड रिस्पॉन्स क्रिएट करत असतो. पूर्ण प्रशासन त्याच्यासाठी काम करत असतं. मग मी त्या प्रोडक्टमध्ये आलो आणि मग त्याच्यापासून धूप, अगरबत्ती, साबण, शॅम्पू, फेसवॉश, हँडवॉश स्वतःच तयार केलं. मसाज ऑइल डॉक्टर रेणुका कारखाना आहे. डॉक्टर रेणुका थेरगावकर शी इज इंटरनॅशनल ॲरोमा कन्सल्टंट, त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी चालू केले. आणि इंडिजिनाइज मेकर स्पेस असं मॉडेल आम्ही सुरू केलं. गेल्या 8 वर्षात आम्ही 80+ फॅसिलिटीज अक्रॉस इंडिया सेटअप केल्या आहेत.
सगळ्या प्रीमियम इन्स्टिट्यूशन्समध्ये आम्ही आत्ता अवेलेबल आहे. आम्ही हायर एज्युकेशनवरती फोकस करून जवळपास फॅसिलिटीज तयार केल्या. IIT बॉम्बेमध्ये आमच्या 9 लॅब्स आहेत. महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी बरोबर आम्ही गेलं 6 महिने काम करतो आहे आणि आमचा अनुभव खूपच चांगला आहे. कारण राईट फ्रॉम म्हणजे पहिल्यापासून जिथे त्यांनी स्क्रीनिंग केलं पार्टिसिपेंट्सचं टू आत्तापर्यंत फायनल पिचिंग केलं, या सगळ्यामध्ये त्यांचे खूप एफर्ट्स होते. ऑर्गनायझेशन हे खूपच प्लॅन्ड होतं आणि एक्झिक्युशन वॉज रिअली गुड. सो वी आर रिअली लुकिंग फॉरवर्ड की आम्ही महाराष्ट्र स्टेटबरोबर कसं अजून पुढे काम करू शकतो. महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी यांनी 15 लाख रुपयाची डायरेक्ट वर्क ऑर्डर देऊन आमची टेक्नॉलॉजी शासकीय गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये कशी उपयुक्त ठरेल याच्यासाठी एक प्रायोगिक तत्वावर त्याची प्रोक्युरमेंट केलेली आहे आणि ज्याचा आम्हाला सुरुवात करण्यासाठी खूप उपयोग झालेला आहे. MSINS यांच्या या उपक्रमामध्ये या उपक्रमाचा आमच्यासारख्या स्टार्टअपला खरोखर खूप मोठा उपयोग होतो आहे. स्टार्टअप हा एनिवेज एका कुठेतरी एक नवीन टेक्नॉलॉजी करण्यामध्ये पूर्णपणे गुंगलेला असतो. मार्केटिंग, आउटरीच या गोष्टी हळूहळू सुरू होतात आणि सरकारी पातळीवरती हे सगळं आणणं आणि इथे लोकांपर्यंत पोहोचणं म्हणजे सिस्टमकडे पोहोचणं हा एक खूप मोठा प्रोजेक्टचा भाग होऊन जातो. बट स्पेसिफिकली म्हणजे अगदी म्हणायचं तर आमच्यासारखी जी स्टार्टअप आहे जिचा फोकस हा B2G आहे, म्हणजे बिझनेस टू गव्हर्नमेंट. इथे गव्हर्नमेंटपर्यंत पोहोचणं आणि त्या प्रकारे कामं करणं हा बऱ्याच वेळा खूप वेळखाऊ प्रकार होतो. आणि जेव्हा मला महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीकडनं हे स्टार्टअप वीक 25चं इंटिमेशन आलं, त्यात आमच्यासाठी हा एक प्रकार सुवर्ण संधी होती. मैंने ईवी चार्जिंग स्टेशन का एक प्रोडक्ट बनाया है जो विच वर्क्स विद सोलर. तो सोलर एनर्जी से वो चलता है. अगर हमें गाड़ियों को ट्रू ग्रीन करना है तो उसे हमें सोलर पे चलाना चाहिए. एंड दिस इज़ वन रियली ग्रेट इनिशिएटिव. महाराष्ट्र गवर्नमेंट को मैं इसके लिए बहुत बहुत धन्यवाद करना चाहूँगी और चाहूँगी कि स्टेट हमारा ऐसे ही आगे बढ़ता रहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे सारे स्टार्टअप शासनाच्या विविध विभागांसाठी उपयुक्त आहेतच. त्या अनुषंगानं पुढील कार्यवाही होईलच आणि त्यासाठी शासनातर्फे असे प्रयत्न नित्य होत असतात. त्याची माहिती आपण घेणं आवश्यक आहे. रायतेचे दरबार चे माध्यमातून आमची ही विनंती आहे की जिल्हास्तरीय यंत्रणांनी त्याचा भरपूर आणि सर्व विभागांनी हे समजून घ्यावा की ते अशी पद्धतीने स्टार्टअप्सला, इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट्सला चान्स देऊ शकतात. त्याच्यासाठी ही शासनाने केलेली जे धोरणात्मक संधी आहे, जे चेंजेस केलेले आहेत, त्याचा लाभ घ्यावा. हे सारं बघितल्यानंतर एकच म्हणावंसं वाटतं, मनीषा मॅडम तुम्ही ग्रेट आहात. हे सारे उद्योजक यशस्वी व्हावेत म्हणून तुम्ही प्रचंड प्रयत्न करत आहात. त्यातूनच हे सारे जण यशस्वी होतही आहेत आणि त्यासाठीच रयतेचा दरबारकडून तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा, तुमचं अभिनंदन. त्याच अनुषंगाने मंडळी, स्टार्टअपबाबतचा आपला हा आजचा विषय तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही जरूर आम्हाला कळवा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे raytechadarbar@gmail.com. जरूर आमच्याशी संपर्क साधा. तुमच्याकडे काही माहिती असेल, प्रश्न असतील, सूचना असतील ते तुम्ही आमच्यापर्यंत नक्कीच पोचवा. रयतेचा दरबारमधले जे सगळे एपिसोड आहेत ना, 450च्या वर आहेत. हे तुम्ही वारंवार बघू शकता आमच्या यूट्यूब चॅनलवरून. जनतादरबार.zd आणि रयतेचा दरबार या दोन्ही नावांनी आमचे यूट्यूब चॅनल आहे, जे तुम्ही सबस्क्राईब करण्याची गरज आहे. रयतेचा दरबार आम्ही प्रसारित करत असतो दर सोमवारी रात्री 9 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवारचाच हा एपिसोड आम्ही पुन्हा प्रसारित करत असतो दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवार रात्र 9, शनिवार सकाळ 8 हे जे दोन्ही एपिसोड आहेत ना, हे तुम्ही लाईव्ह बघू शकता सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवरून. जरूर बघत राहा, कारण आम्ही ही जी माहिती तुम्हाला सांगतोय ना, या माहितीच्या उपयोगामुळे अनेकांचे लाभ होत आहेत किंवा होऊ शकतात. हा मात्र त्यासाठी रयतेचा दरबारचा प्रत्येक एपिसोड आपण बघायला पाहिजे. त्यासाठी एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घ्या आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार.